दिसते किती सोन्याची झालो है तिथं तिथं तूच मला ही पोरगी माझ्या वाटते. जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो आता जो तुम्ही कन्सेप्ट पाहिला आहे जबरदस्त आपण केलेला आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईकवर कमेंटवर करायचा, व्हिडिओ कसा वाटला सांगायचा आहे. आणि मराठी सॉन्गवरती आपण आजचा आहे तो व्हिडिओ खेळला आहे, दिसते कशी छान आणि सोन्याची खाण या सॉन्गवरती इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्सवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो एडिट करण्यासाठी तुम्हाला लागणार आर्ट मशीन हे तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बीटमार्क आणि सेकीपेटचं हे आहे जो ओपन करून घ्यायचं ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातून माझा सपोर्ट कमी मिळत आहे भावांनो, सपोर्ट तुम्ही द्यायला लागतो मित्रांनो. सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, लाईक कॉमेंट वगैरे. व्हिडिओ चांगला मित्रांनो आपण बनवतो पण चांगला बूस्ट वगैरे होत नाही, पण चांगला मिळत नाही व्हिडिओला. तुम्ही सर्वांनी कमेंट करा यार. ओके, आपण छानपैकी जबरदस्त व्हिडिओ आणत असतो. ओके, ती देखील मराठीमध्ये. आता मी अशा प्रकारे ओपन करून घेतल्यानंतर आता मी तर काही वीस फोटो वगैरे ॲड केले व्हिडिओ मोठा होती म्हणून. आता तुम्हाला हे ग्रुप बघू शकता. तुम्ही काय करायचं आहे, इथे मी सर्वात सॉन्ग डिलीट मारतो, नंतर तुम्हाला प्रोसेस सांगतो. शेवटपर्यंत बघा, लगेच समजून जाईल. ओके, आणि इथं बघू शकता तुम्हाला इथं काय करायचं आहे. इथे तुम्हाला मी आता ग्रुप डिलीट मारतो, म्हणजे तुम्हाला स्वतः ग्रुप तयार करायचे आहेत. ओके, तर इथं प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. मटेरियलच्या फोल्डर अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. त्यात PNG एक मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड केला, अशा प्रकारे दिला असणार. ते आपले जेवढे बीट आहे तिथं ठेवायचे. ठेवल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही पहिला जो फोटो तुम्ही सेट करणार ॲड करणार ते पहिला फोटो घ्या अशा प्रकारे आणि इथं पहिल्या बीटपाशी क्लिक करा आणि त्या इफेक्टचा पिन आपला जो हे आहे पिंज आहे त्याला आणि आपल्या फोटोला सिलेक्ट करून ग्रुप करा. ग्रुप केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एडिट टेक्स्टवरती एडिट स्टोकवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, फोटोला खाली घ्यायचं आहे आणि तो वरचा जो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टला आणि ते बिल्डिंग नापासाटवरती क्लिक करून खाली यायचं आहे. तर मास्कवरती क्लिक करून हा मार्क आहे तो तुम्ही हे करायचा आणि तुमचा फोटो वगैरे छोटा वगैरे अशा पण करू शकता. एकदम इझिली पण इथं बघू शकता. आता काय करायचं, हे खाली घेतो मी. ओके, तर मी खाली घेतलेलं आहे बघू शकता. इथं अशा प्रकारे इथं खाली म्हणजे खाली घ्यायचं नाही, पूर्ण जे आपले रेलिकल्स आहे त्याच्यावरती घ्यायचं आहे. ओके, वरती घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं ह्या अशा पुढचा ग्रुप तुम्हाला हे करायचा असेल तर प्लसवरती क्लिक करून घ्यायचे, कॉपी लेअरवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं अशावर इथं तुम्हाला आता काय करायचं, लेंथ इथं वाढवायची, इथं क्लिक करायचं आहे. हे ऑप्शनचे यूज करून घ्यायचं आहे, इथं तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. आणि तुमचा इथं एडिट ग्रुपवरती क्लिक करून फोटो तुम्ही काय करायचं, डिलीट करून दुसरा जो फोटो असणार तुम्ही इथं काय करायचं आहे, इथं ॲड करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे आपला व्यवस्थित अशा प्रकारे होऊन जाईल. आता मी काही इथं सर्व ॲड करून घेतलेलं, मला ॲड करण्याची काय आवश्यकता नाही. ओके, तर मी इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. इथं मी रिलीगल्स टाईप करून दिले आहेत. सर्व फोटो वगैरे तुम्ही बीटनुसार ॲड करून घ्यायचं. 3 डॉटवरती क्लिक करून पिल कॉम्पोजिशनवरती क्लिक करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं आता बघू शकता, इथे तुम्हाला 3D नावाचं तुम्ही ॲनिमेशन एक तयार करून दिलेलं आहे. बरोबर 22.20 पाशी यायचं आहे. इथे ग्रुपवरती क्लिक करून एडिट नाव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथं ब्लॅक अँड व्हाईट मी रेक्टँगल लावून दिलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं काय करायचं, तुम्हाला कलर पिलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला स्टार ऑप्शनवरती क्लिक करून हा तुम्हाला कुठलाही तुमचा इमेज ॲड करून घ्या आणि अशावर क्लिक करा. ओके, तर ग्रुप वगैरे मी ऑलरेडी एडिट करून दिलेलं आहे तुम्हाला. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मी ते इंस्टाग्राम ID देखील दिलेलं आहे तुम्हाला. सगळ्यांनी जाऊन तिथं फॉलो करा आणि आपलं रील्स देखील मी तिथं अपलोड करत असतो. तिथं तुम्ही काय करायचं, सपोर्ट करायचा आहे. ओके, तर रीच देखील आपले थोडं डाऊन गेले आहेत, काय अडचण नाही. तुम्हाला आता बॅक यायचं आहे. सर्वात आधी काय करायचं आहे, इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट जो असणार आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर पहिला जो इफेक्ट आहे तो कॉपी, इथे तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, इथे कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं बघू शकता. इथं तुम्हाला इथं पहिला जो इथं फोटो आहे त्यावरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. पुन्हा एकाड पेस्ट करायचं आहे. एकाड तुम्हाला बघू शकता. जसं काय तुम्हाला मी ते एकाड दावा लावली ते पेस्ट करून बघू शकता. ओके, एकाड म्हणजे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर पुन्हा एक ग्रुप सोडा. पुन्हा तुम्हाला इथं एकाड इथून तुम्हाला
इथं काय करायचं आहे, इथून तुम्हाला एकाड पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, पेस्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे 1 नंबरवरती. हे आपले जे 4 ग्रुप असणार आहेत त्या 4 ग्रुपला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, आपला ग्रुप अशा पर येऊन जाईल. पटापट 4 ग्रुप असणार आहेत, त्या 4 ग्रुपला इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे, बघू शकता एकदम जबरदस्तपणे. ओके, तर मी ते पेस्ट करून घेतलेले बघू शकता. आता पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता सेकंड प्रोजेक्ट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर त्यातला तुम्हाला आता बघू शकता हा जो इफेक्ट आहे मधला इफेक्ट कॉपी पेडवरती क्लिक करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर तुम्हाला इथं आपण कॉपी केलेलं आहे. ओके, काय अडचण नाही. इथं बघू शकता. तर बरोबर तुम्हाला इथं शेवटला 2 इमेज भेटेल. ओके, तर त्या 2 इमेज इथे फक्त इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आणखीन बॅक येऊन यायचं आहे. सेकंड प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. त्यातला तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला ही इफेक्ट माहीत असेल कुठं पेस्ट करायचं आहे कुठं नाही, ते तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला माहीत असेल, आता व्हिडिओ स्किप केला असेल. इथून तुम्हाला आता जेवढे पण इथं एकाडे म्हणून मी सोडायला सांगितलेलं तिथं इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी इथं पेस्ट करत आलेलं आहे, बघू शकता एकदम जबरदस्तपणे. इथं बघू शकता अशापणे. आता इफेक्ट सर्व पेस्ट झाले आहेत. आपल्याला काय करायचं आता, ॲनिमेशनचा जो व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे तुम्हाला, एक बघू शकता अशाप्रमाणे बटरफ्लायचा व्हिडिओ, तो तुम्ही इथं काय करायचं आहे, इथंवर ॲड करून घ्यायचा आहे. इथंवर ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा आहे. इथं आता मी आपला जो टेक्स्ट आणि जो हे आहे त्याच्या खाली घ्यायचा आहे. ओके, खाली घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथं सर्वात खाली इथं मी ॲड करून घेतलेलं आहे, बघू शकता. ओके, तर ते इथं ॲड करायचे आहे. आता मी ते काही डिलीट करतो, कारण का माझं स्क्रीन रेकॉर्ड बंद पडणार आहे. ॲड करून घ्या. पण तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो व्हिडिओ असणार आहे, मी व्हिडिओ दिला असेल तयार केलेला, ती टिंडवरती क्लिक करून इथं ॲडव करून घ्यायचं आहे. व्हिडिओला जस्ट डिलीट करून टाकायचं, सॉंगला जस्ट खाली घ्यायचं आहे. ओके, ते तुम्ही खाली घेतो बघू शकता. इथं अशापर सॉंगला वगैरे मी अशापरे. ओके, तर बघू शकता अशाप्रकारे आपण सॉंग खाली घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आता संपूर्ण व्हिडिओ एडिट झाला असेल तर व्हिडिओला एक छानशी कमेंट करा. टॉपला तुमची कमेंट पिन केली जाईल. ओके, आणि व्हिडिओ आता सेव्ह करायचा असेल तर कोपऱ्यावरती क्लिक करा आणि सेव्ह झाल्या मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामला मेन्शन करून टाका. ओके, इथं बघू शकता सेव्ह करायचा हा व्हिडिओ. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.